आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय पवार साहेब, ज्यांनी आता आपल्या पुढे विचार मांडले ते थोर शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकरजी, डॉक्टर नरेंद्र शहाजी, डॉक्टर अनिल मानेकरजी, डॉक्टर नरेंद्र देशमुखजी, श्री उमेश रस्तोगीजी, राधिका बोंडलेजी, रणजितसिंह मोहिते पाटील, पीडीटीचे चेअरमन राजेंद्रजी पवार, केशवराव जगताप, सर्व सन्माननीय उपस्थित ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे सगळे विश्वस्त, विविध क्षेत्रातील उपस्थित असणारे सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, तसंच जिल्हा परिषदेचे CEO गजानन पाटील, इतर सर्व आमचा अधिकारी वर्ग, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, बरेच दिवस साहेबांची इच्छा होती की मला निलेश नलवडे सांगत होते की दादा अशा प्रकारचा कार्यक्रम डॉक्टर अनिल काकोडकरांना बोलून त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि आज तो दिवस उजाडला। आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मी सुरुवातीलाच या प्रोजेक्टचं उद्घाटन झालं, डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्टचं, असं जाहीर करतो। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानाची ओळख हे करून देणाऱ्या या प्रकल्पाचं ज्यावेळेस उद्घाटन झालंय त्याच्यामध्ये खरं तर मागे मला असं सांगण्यात आलेलं होतं की अशा प्रकारचा प्रोजेक्ट आपण उभा करावा आणि सुरुवातीच्या काळात मला वाटतं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेस 6 ठिकाणी आपण 6 रिजनला हे प्रोजेक्ट करायचं ठरवलं। परंतु किती काही झालं तर मी आज राज्याचा अर्थमंत्री, निधी देण्याचं माझ्या हातामध्ये, मी त्या गोष्टी करू शकतो, पण ज्याला मन लावून काम करणं म्हणणं, प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने ज्या प्रकारची बघितली गेली आणि त्याचा खरोखरीच सगळ्या ह्या परिसरातल्या किंवा इथं ह्या सेंटरला व्हिजिट करणाऱ्या सगळ्या आमच्या मुलांना मुलींना चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतोय, चांगल्या प्रकारची मदत होते, विद्यार्थी बोलून दाखवत आहेत। मला गजानन पाटील इथं आहेत, ते जिल्हा परिषद पुण्याचे CEO आहेत, त्यांना जरूर सांगायचं की पुण्यामध्ये ठीक आहे जिल्हा परिषदेच्या शाळांना काही मर्यादा आहेत, परंतु तिथं आपण स्मार्ट स्कूल ही कन्सेप्ट आता अंमलात आणलेली आहे। जसं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बद्दलचं आपण काम घेतलंय तसं हेही घेतलंय। त्याच्यात त्याही विद्यार्थ्यांना, ते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बाबा मगाशी रयत शिक्षण संस्थेने जो कार्यक्रम आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी पुस्तकं तयार केलेली की AI बद्दलचा अभ्यासक्रम कसा असावा, कारण आता नवीन विषय पुढे आलेला आहे आणि त्या नवीन विषयाच्या संदर्भामध्ये मी आता सरकारमधल्या पण संबंधितांना सूचना करेन आणि त्याच्याबद्दलचं जो काही आता पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत त्यांनी PG पर्यंत, फर्स्ट टू PG पर्यंत हा जो सिलेबस तयार केलेला आहे त्याच्यातला कुठला सिलेबस आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना उपयोगी पडेल, कुठल्या इतर पण शाळांना आपल्याला देता येईल, अशा पद्धतीचं एक प्रयत्न जिल्हा परिषदेकडनं अतिशय प्राधान्याने केला गेला पाहिजे। त्याच्यामध्ये कसा निधी द्यायचा, काय द्यायचा, आपल्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर CSRचा पण फंड आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो, अनेक चांगल्या कंपनी ह्याच्यामध्ये मदत करू शकतात। आज मला एका गोष्टीचा आनंद आहे की ह्या नेहमीच मी बघितलंय की राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ सन्माननीय डॉक्टर अनिल काकोडकर साहेब ज्या वेळेस पवार साहेब त्यांना इथं निमंत्रित करतात त्यावेळेस आनंदाने ते येत असतात, इथलं सगळं काम बघत असतात आणि हे सगळं काम उभं करण्यापाठचं कारणच हे आहे, ज्याचा उल्लेख आमचे थोरले बंधूंनी सुरुवातीला केला की अमेरिकेची लोकसंख्येचा विचार करता तिथं किती मोठ्या प्रमाणात शास्त्रज्ञ तयार झालेले आहेत आणि आपल्या इथली परिस्थिती 140 कोटीच्या मागे नोबेलचे पारितोषिक मिळालेली आणि इथली काय परिस्थिती आहे ह्याच्यावरून खूप काही काम आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे। देश पातळीवर करण्याच्या करता देशाचे वरिष्ठ नेते, पंतप्रधान असतील, बाकीचे मान्यवर असतील, ते त्याच्यामध्ये लक्ष देतील, परंतु राज्यापुरतं करायचं म्हटलं तर मुख्यमंत्री असतील, दोन्ही आम्ही उपमुख्यमंत्री असो, मंत्रिमंडळातले आमचे बाकीचे सहकारी असतील, आम्ही सगळेजण त्यामध्ये मनापासून या बाबतीमध्ये लक्ष द्यायला तयार आहोत। मला आठवतंय की मागे आमच्या बारामतीच्या शारदा प्रांगणाच्या मैदानावर 10-12 वर्षापूर्वी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर सरांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं आणि त्या व्याख्यानानंतर नारळीकर सरांनी बारामतीतल्या मुलांशी संवाद देखील साधलेला होता आणि त्यांच्या प्रश्नांची
मनमोकळेपणाने उत्तरं त्यामध्ये दिली गेलेली होती. आज पण मी ते बघत होतो, तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, APJ अब्दुल कलाम साहेबांचं जे काही तुम्ही दाखवलं, त्याच्यामध्ये थोडंसं माझं आणि काकोडकर साहेबांचं दोघांचं एकमत आलं, त्याच्यामध्ये जरा ट्युनिंग करण्याची गरज आहे. काही सुधारणा त्याच्यामध्ये करा, कारण काकोडकर साहेब किंवा पवार साहेब यांनी इतक्या जवळनं त्यांच्या जवळ कामं झालेली आहेत साहेबांच्या, तर ते डिफेन्स मिनिस्टर असताना त्यांच्या बरोबरच काम करत होते. त्याच्यावर त्यांचे जे काही बारकावे आहेत ते अजून त्याच्यामध्ये जरा आले पाहिजेत. जे काही केस बीस दाखवले ते जरा फारच मोठे दाखवले, एवढे मोठे केस नव्हते त्यांचे, तर त्याच्यामध्ये पण थोड्याशा सुधारणा कराव्यात अशी माझी त्याच्या संदर्भातली सूचना. मी मगाशी तुम्हाला बोलत होतो की डॉक्टर नारळकरांनी जो काही संवाद साधलेला होता, त्यावेळी शाळकरी वयात त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या बारामतीची आमची एक मुलगी आहे करिश्मा इनामदार, आणि त्या मुलीनं अवकाश शास्त्रज्ञ व्हायचा निर्धार त्यावेळेस केलेला होता. म्हणजे आता जसं काही मुलांनी सांगितलं की आम्हाला नासाला जायचं किंवा इतर शास्त्रज्ञ व्हायचं वगैरे वगैरे, तर त्या दिवसापासून तिची त्या दृष्टीनं वाटचाल आमची करिश्माची सुरू झाली. आणि मला सांगायला अतिशय आनंद, विशेषतः तो काळ फार वेगळा होता. आता तर फार टेक्नॉलॉजी बदललेली आहे, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर फार मोठ्या प्रमाणावर आपल्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने, कृषी विज्ञान केंद्रांनी, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार यांनी हे सगळ्यांनी उपलब्ध करून दिलंय. ह्याच्याबद्दल दुमत असण्याचं कुणाचंच काही कारण नाही. पण ह्या करिश्मानी, आमच्या बारामतीची करिश्मा आज अमेरिकेमध्ये नासा संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून काम करते. तिने त्यावेळेस सांगितलेलं होतं की मला नासामध्ये जायचं. त्यामुळं आपलं जे म्हणजे आज देखील डॉक्टर काकोडकर साहेबांचं मार्गदर्शन इथं उपस्थित असलेल्या अनेक माझ्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रामध्ये काम करण्याची एक नवी प्रेरणा, स्फूर्ती त्या ठिकाणी मिळेल याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून उद्याचे वैज्ञानिक आणि संशोधन किंवा नवोन्मेष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो. आज तुम्ही जर बघितलं तर जगभरात शिक्षण क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होत असताना दिसत आहेत. चीन सारखा देश पहिल्या वर्गापासून पायथन, कोडिंग, रोबोटिक्स शिकवतात. फिनलँड, जपान, कोरिया यांचं शिक्षण कौशल्यावर आधारित आहे आणि विद्यार्थ्यांना संकल्पनांची प्रयोगशील समज देण्यावर या सर्वांचा भर त्या बाबतीमध्ये असतो. आणि हेच धोरण आपण आपल्या मातीमध्ये रुजवण्याची प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. या केंद्रामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एआयच्या बद्दल आता सारखं आपण बोलतोय. आपण इथं मोठ्या प्रमाणावर आता केशवराव जगताप इथं बसलेत, माळेगावचे चेअरमन, तिथंही आपण छत्रपतीला, माळेगावला, सोमेश्वरला हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळीच टीम त्याच्यात मदत करते. सरकारच्या माध्यमातून पण यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद मी अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. जरी ती कमी पडली तर पुरवणी मागण्याच्या निमित्तानं डिसेंबरमध्ये देखील आपल्याला तरतूद करता येईल, त्याबद्दल काही काळजी करू नका. पण याचा चांगल्या प्रकारे उपयोग आपल्या बळीराज्याला, आपल्या शेतकऱ्यांना तिथं झाला पाहिजे, ही मनापासूनची भावना माझी आणि आमच्या सर्व सरकारची आहे. चीन सारख्या देशात मी आता तुम्हाला सांगितलं, परंतु माझं मत असं आहे की या केंद्रामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एआय, कोडिंग, रोबोटिक्स, अंतराळ विज्ञान, पर्यावरण तंत्रज्ञान यासारख्या अत्याधुनिक विषयाची तोंडओळख होणार आहे. आणि या सायन्स सेंटरमुळे बारामती आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना शहरी आणि आंतरराष्ट्रीय शाळांच्या मिळणारं शिक्षण हे निश्चितपणे उपलब्ध होणार आहे. त्याचं मगाशी पण काही आपण उदाहरणं इथं ऐकली. रयत शिक्षण संस्थेचं आमचं शेफळगडेचं असेल किंवा आमचं छत्रपती शिक्षण संस्थेचं सिद्धेश्वर निंबोडी म्हणून अतिशय बॉर्डरवरचं आपलं बारामती तालुक्यातलं गाव असेल. आणि त्याच्यावर राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाने राज्यातल्या 6 सेंटरसाठी मागे आम्ही 21 कोटीचा निधी मंजूर करून दिलेला होता. आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डेमॉन्स्ट्रेशन प्रकल्पाचा प्रस्ताव सर्वप्रथम मांडला. त्याच्यामध्ये मी निलेश नलवडेंचं विशेषतः कौतुक करेल. त्यांचा एवढा पाठपुरावा असतो की काय विचारताच सोय नाही. सारखं माझ्याकडे येणार. दादासाहेबांचा हा निरोप आहे. दादा आमच्या मोठे बंधू, मी त्याला राजूदादा म्हणतो, पण त्यांना आता राजेंद्र पवार म्हणतो तर सध्या तुमच्या पुरतं. तर त्याच्यामुळे घरी दादाच म्हणेल, काळजी करू नको. तर त्या पद्धतीनं त्यांचा एक सारखा पाठपुरावा असतो. त्यांचं पत्र हे ते
शेवटी कुणी ना कुणी पाठपुरावा केल्याशिवाय, प्रयत्न केल्याशिवाय ह्या गोष्टी पूर्णत्वाला जात नाही. ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवल्या पाहिजेत आणि या सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये खूप मोठं आहे. आणि शारदानगरमध्ये आज सुरू होत असलेले हे सेंटर निश्चित एक महाराष्ट्राला पथदर्शी सेंटर म्हणून ठरेल, त्याबद्दल पण माझ्या मनात मात्र शंका नाही. आज या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आणखीन एक महत्त्वाचा निर्णय आपण घेतोय. राज्यातल्या 1000 शिक्षकांना या नव्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे, कारण शिक्षकच शिक्षण क्षेत्रातलं परिवर्तनाचे खरे शिल्पकार आहेत असं आम्हा लोकांचं मत आहे. तेव्हा पहिल्या टप्प्यात आम्ही 1000पर्यंत जातो. मग ते एकदा त्या 1000 शिक्षकांना आम्हाला चांगलं प्रशिक्षण देता आलं की पुढं तोही आम्ही ते वाढू. जगात जे चांगलं, जे नवीन, जे उत्तम, जे उपयुक्त आहे ती प्रत्येक गोष्ट बारामतीत यावी, आपल्या पुणे जिल्ह्यात यावी, आपल्या महाराष्ट्रामध्ये यावी. आणि माझाही बारामतीचा लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीचा प्रयत्न राहिलेला आहे. साहेबांनी पण त्याच पद्धतीने आजपर्यंत काम केलेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज जरी बोलबाला असला तरी ज्यावेळेस याची नुकतीच सुरुवात झाली होती त्यावेळी एआयचा पहिला अभ्यासक्रम आपण आपल्या बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये सुरू केला. आमची एआयची पहिली बॅच देखील तिथनं शिक्षण पूर्ण घेऊन बाहेर पडलेली आहे. हे पण मला अतिशय अभिमानाने आणि आनंदाने तुम्हाला सांगावंसं वाटतं. मला आनंद आहे की विद्या प्रतिष्ठान बारामतीच्या नाव आहे आल्फिया तांबोळी. ही तिच्या एआयच्या उच्च शिक्षणासाठी आता अमेरिकेला निघालेली आहे, म्हणजे जी बाहेर पडलेली ती. मी आपल्या सर्वांच्या वतीनं अल्फियाचं आणि तिच्या कुटुंबियांचं पण मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. मला खात्री आहे करिश्मा असेल, अल्फिया असेल यासारख्या ग्रामीण भागातल्या आपल्या मुली किंवा मुलं शिक्षणाच्या माध्यमातून आकाशात उंच भरारी मारतील आणि जीवनामध्ये 100% यशस्वी होऊन दाखवतील. या निमित्तानं मी बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचं आणि केव्हीकेचं पण अभिनंदन करतो, कारण ह्या संस्थेच्या माध्यमातून जीवनात तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आमूलाग्र अशा प्रकारचं बदल घडवण्याचं काम हे इथं चाललेलं आहे. ट्रस्टच्याच माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थांचं सुद्धा अत्यंत काम उत्तम प्रकारे चाललेलं आहे. मी आता इथं बऱ्याच गोष्टी आजूबाजूच्या परिसरामध्ये जसं बारामती शहर आपण विकसित करतोय किंवा तिथं अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय, तसं ह्याही टापूमध्ये आपण अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या कृषी विकास प्रतिष्ठानला, आपल्या आप्पासाहेब पवार नाट्यगृहाला लागून असणारं जी शाळा आहे जिल्हा परिषदेची, मध्ये मी गजानन पाटलांना सांगितलेलं होतं की तिला काही रक्कम द्या चांगले, कारण या आजूबाजूच्या इमारतीला शोभतील अशी पण जिल्हा परिषदेची शाळा असली पाहिजे. आणि त्याच्यावर 2,25,00,000 रुपये त्या शाळेला आता आपण मंजूर केलेले जिल्हा परिषदेच्या शाळेला. लवकरच फार सुंदर आपण प्लॅन करणार आहे. इथं शिक्षण घेत असताना आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतली मुलं मुली देखील तेवढंच दर्जेदार शिक्षण घेत आहेत, हे देखील आपल्याला तिथं दाखवायचं आहे आणि सिद्ध करून दाखवायचं आहे. त्या पद्धतीनं पण आम्ही सगळ्यांनी पावलं उचललेली आहेत. ही पण बाब मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. त्याचबरोबर गेल्याच आठवड्यामध्ये बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये साधारण 2 दिवसाच्या एआयच्या कार्यशाळेचं आयोजन केलेलं होतं. आणि या कार्यशाळेत वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी, IIT मुंबई, IIT खरगपूर, महात्मा फुले आपलं कृषी विद्यापीठ, राहुरी, ICAR दिल्ली, ॲग्रिकल्चर कॉलेज बारामती, देश विदेशातील नामवंत संशोधन, वैज्ञानिक, स्टार्टअप संस्थापक, कृषी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. एआय विषयावर ही कार्यशाळा अतिशय यशस्वी ठरली, ह्याचा पण मला आनंद आहे. येणारा काळ हा एआयचा काळ आहे. मला आठवत आहे ज्यावेळेस पूर्वी अगदी आमच्या लहानपणी साक्षर निरक्षर, ज्याला लिहिता येईल तो साक्षर आणि ज्याला लिहिता येणार नाही तो निरक्षर. नंतर पवार साहेबांनी, राजीव गांधी जेव्हा प्राईम मिनिस्टर झाले त्यावेळेस जो कॉम्प्युटर संगणक चालू शकेल तो साक्षर आणि नाही चालवणारा निरक्षर, असं त्या ठिकाणी तो काळ होता. आणि आता मात्र येणारा काळ हा एआयचा असणार आहे. त्यामुळं त्याला तोंड जर द्यायचं असेल, त्याच्याशी जुळून घ्यायचं असेल, त्याच्यासोबत काम करायचं असेल तर मुलांना मुलींना हे आलं पाहिजे. त्याची तयारी आपण अगदी लहानपणापासूनच लहान वयातच करून घेतली पाहिजे. आणि तोच उद्देश आमचा सगळ्यांचा ह्याच्या मागचा आहे. एआयचा वापर हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आता अतिशय अनिवार्य अशा प्रकारचा झालेला आहे.
राज्य सरकारने पण त्या संदर्भामध्ये एक नवीन धोरण काही दिवसापूर्वीच कॅबिनेटला आम्ही घेतलेलं आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं धोरण त्याच्यामध्ये सुरुवात आहे. काही त्रुटी जाणवल्या तर लक्षात आणून द्या, त्या दुरुस्त करण्याचं काम आपण ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला सांगून ते बाबतीमध्ये करू. आणि साधारण आम्ही 500 कोटी रुपयाची तरतूद जी केलेली आहे, पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांना 1 लाख एकरापर्यंत त्याचा फायदा द्यायचा, कारण ही सुरुवात आहे. आणि त्याच्यात ठिबक हे त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलं तरच ते याचा वापर करू शकतात, त्याला आपण प्राधान्य देतो. नव्या पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उपक्रमामध्ये राज्य अग्रेसर व्हावं याकरता आम्ही आत्ताच नवी मुंबईमध्ये 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. भारतीय विद्यार्थ्यांना देखील परदेशात विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची गरज भासू नये म्हणून आपल्या महाराष्ट्र सरकारने देखील राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत 5 परदेशी विद्यापीठांच्या बरोबर करार केलेला आहे. त्यानुसार देशातल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचं पहिलं शैक्षणिक हब आपण मुंबई आणि नवी मुंबईमध्ये उभारण्यात येत आहे. आणि या अंतर्गतच युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डीन स्कॉटलंड UK, युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क UK, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, इलियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिका आणि इन्स्टिट्यूटो युरोपियो दी डिझाईन इटली ही जगातील 5 नामवंत विद्यापीठ भारतात येत आहेत. त्याचाही निश्चितपणे फायदा माझ्या भारतातल्या विद्यार्थ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. नवीन मुंबईमध्ये देखील आम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये ही विद्यापीठं उभी राहणार आहेत. त्याच्याकरता आम्ही जागा उपलब्ध करून देतो. याच परिसरात त्या काही वर्षामध्ये आमचं मेडिसिटी आणि स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्याचं देखील नियोजन आमच्या सरकारचं विजन आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाची दारं आपल्या मुलांच्यासाठी अगदी मुंबई आणि नवी मुंबईच्या परिसरामध्ये उघडली जाणार आहेत, खुली केली जाणार आहेत. बारामती कृषी विज्ञान केंद्रानं AIचा जो प्रभावी वापर करून आदर्श उभा केलेला आहे, त्याचप्रमाणे हे विज्ञान केंद्र शालेय शिक्षणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचं ज्ञान देईल याबद्दल मला खात्री आहे, मला विश्वास आहे. टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या करता अनेकांनी योगदान दिलेले आहे. आपण मगाशी ती फिल्म पण बघितलेली आहे आणि त्या देणाऱ्या प्रत्येकाचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आज ज्यांचं आपण सत्कार केलेला आहे त्यांचा देखील मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी उत्तम पद्धतीने ज्या उद्देशाने पवार साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ही संस्था हा सगळा डोलारा उभा केलेला आहे, त्याचा कुठंतरी आपली मुलं मुली सार्थक करतायत, त्याच्यात यशस्वी होतात, ह्याचा मनापासूनचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. आज मुलांनी काही नृत्याच्या द्वारे देखील काही गोष्टी आमच्या सगळ्यांच्या समोर उभ्या केलेल्या आहेत. आपल्यातली मुलं खूप काही त्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे, त्यांच्यामध्ये गुण आहेत, त्यांच्यामध्ये ज्ञान संपादन करण्याची ताकद आहे आणि ह्या सगळ्याला वाव हा मिळाला पाहिजे हीच धारणा ही आम्हा लोकांची सर्वांची आहे. ही बाब पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावी. अजूनही पुढच्या काळामध्ये जिथं कुठं काकोडकर साहेब तुम्ही तर याच्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे, परंतु तुम्हाला जिथं कुठं असं वाटेल की तर राज्य सरकारने अजून ह्या पद्धतीनं लक्ष घालण्याची गरज आहे, निधी देण्याची गरज आहे, काही निर्णय घेण्याची गरज आहे, त्यावेळेस तुम्ही कुणी पण त्या क्षेत्रातल्यांनी हक्काने सांगा. त्याबद्दल देवेंद्रजी, मी, एकनाथराव यांची सगळी मंत्रिमंडळातली टीम निश्चितपणे लक्ष देईल याबद्दलची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा सगळे विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीच्या करता मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विज्ञान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.